नमस्कार, कशा आहात? आज मी बनवणार पुरणपोळी. त्याला लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ 2 वाटी, 1 वाटी मैदा पीठ, 1 वाटी गूळ, तूप, 2 वेलची, 2 वाटी डाळ, चणा डाळ, तेल. मी आता डाळ नीट करून स्वच्छ धुवून घेतली. आता मी कुकरला लावते आणि 5 शिट्या देते. आता 5 शिट्ट्या द्यायचे. आता हे दोन्ही पीठ मी एकत्र करायचे, गव्हाचे आणि मैद्याचे. थोडंसं किंचित मीठ टाकायचं आणि हाताला हे पीठ हाताला चिपकू नये म्हणून थोडंसं तेल लावायचं असं आणि मळायचं ते. आता 5 शिट्टे होईपर्यंत आपण तोपर्यंत पीठ मळून घ्यायचं. असं घट्ट मळायचं थोडंसं आणि अर्धा 1 तास तरी ठेवायचं. म्हणजे कसं ते पीठ आलं ना की छान पुरणपोळ्या येतात त्याच्या. हे बघा, तुम्हाला मी मगाशी बोलली ना, हाताला पीठ सुद्धा लागत नाही बघा, जास्त चिपकत पण नाही बघा. असं तेल लावलं का हाताला, अशा पद्धतीत घ्या, करा तुम्ही. हे बघा, आता मी हे झाकून ठेवते चांगलं पीठ मळून. अर्धा 1 तास झाकून ठेवायचं म्हणजे पीठ येतं की छान पुरणपोळ्या येतात. हे बघा, असं घट्ट मळायचं थोडंसं. झाकून ठेवते मी अर्धा 1 तास. आता ही बघा, डाळ मस्त शिजली आहे. आता मी गॅसवर कढई ठेवली आहे. आता त्यामध्ये डाळ घालते. त्याच्यामध्ये पाणी पण आहे शिल्लक, म्हणून मला गाळून घ्यावं लागतं. आता मी हळद घालते थोडीशी, गूळ घालते 1 वाटी, आता ही चांगली व्यवस्थित होईपर्यंत, शिजेपर्यंत परतवायची. ते 2 वेलची मी खलबत्त्यात कुटून टाकली. आता मी गॅस बंद करते. झाले, थंड झाल्यावरती नंतर लाटणार. आता ही थंड झाली डाळ. आता मी मॅशरनी बारीक करते. अशी करायची बारीक. आणि डाळ कशी चांगली मस्त शिजली होती. हे बघा, अशी करायची. 5 मिनिटात होऊन जाते ही अशी. हे बघा, बरंच किती फरक पडला बघा. अशी बारीक करायची. हे बघा, आता हे बघा सारण झालंय बारीक करून. आता पिठाचा एक गोळा घेते. तो असा गोल करायचा असं. त्यामध्ये सारण टाकायचं असं. हे बघा, लाटायचं. खाली पेपर घेतलाय चिटकू नये म्हणून.
सरकवत राहायचं पेपर. हे बघा असं. गॅसवर तवा तापलाय. मी आता चिमीटभर ह्या तुपामध्ये हळद टाकते. तवा तापला, आता मी तव्यावरती टाकते. बघा अशा पद्धतीत लाटायची आणि असा पेपर उचलायचा, असं टाकून द्यायचं तव्यावरती. तूप लावायचं. बघा कशी असं तूप लावून द्यायचं. अशी मस्त टम्म फुगते बघा कशी पुरणपोळी. कशी मस्त फुगली बघा. मस्त तूप सोडायचं त्याच्यावरती.